बदलापूरमधील नागरिकांचं आंदोलन शांत, रेल्वे सेवा सुरळीत, बदलापुरातील इंटरनेट अजूनही बंद, बदलापुरात कलम 163 लागू, शहरातील दुकानं बंद. बदलापूर अत्याचार प्रकरणी एसआयटी स्थापन तर कारवाईत दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी निलंबित, खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार. बदलापूर घटनेचा तपास गतीनं करून खटला न्यायालयात चालवणार, विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती, आरोपीला फाशी देण्यासाठी योग्य पाऊल उचलणार, महाजनांचं आश्वासन. बदलापुरातील घटना संतापजनक, गुन्हेगाराला फाशी द्या, उद्धव ठाकरेंची मागणी, तर अधिकाऱ्यांच्या बदल्या नको, सरकारनेच राजीनामा द्यावा, सुप्रिया सुळेही आक्रमक. विरोधक संवेदनाहीन बनले आहेत, बदलापूर प्रकरणात राजकीय पोळी भाजण्याचं काम सुरू, फडणवीसांचं विरोधकांना उत्तर, तर नराधमाला पाठीशी घालणार नाही, फडणवीसांची ग्वाही. बदलापूरनंतर अकोल्यातही संतापजनक घटना, शिक्षकाकडून विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत विनयभंग, बाळापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतला प्रकार. मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार, बैठकीला समन्वय समितीतील नेते उपस्थित राहणार. प्रजा फाउंडेशनकडून 2024चा अहवाल जाहीर, अमीन पटेल, सुनील प्रभू आणि वर्षा गायकवाड प्रथम 3 श्रेणीमध्ये, तर नवाब मलिक, सदा सरवणकर, दिलीप लांडे आणि राम कदमांची खराब कामगिरी. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका. 25 तारखेची परीक्षा होणार, गट अ आणि गट ब ची जाहिरात 2 दिवसात प्रसिद्ध करणार, आयोगाकडून स्पष्टता. 258 पदांचं महाराष्ट्र कृषी सेवेची परीक्षा घ्या किंवा 25 तारखेची परीक्षा पुढे ढकला, विद्यार्थ्यांची मागणी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप, लाडक्या बहिणीकडे सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप. आज भारत बंदची हाक, सुप्रीम कोर्टाच्या अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाबाबतच्या निर्णयाला आरक्षण बचाव समितीचा विरोध. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं संरेखन बदलणार, शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेता सरकारचा निर्णय. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नव्या पोटनिवडणुकीत सचिन तेंडुलकरची एंट्री, सचिन तेंडुलकर सचिव पदाच्या पोटनिवडणुकीतील उमेदवार सूरज समतसाठी सूचक. कोलकाता अत्याचार प्रकरणी सुप्रीम कोर्टाचं ममता सरकारला खडेबोल, डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी नॅशनल टास्क फोर्सची स्थापना, संपावरील डॉक्टरांनी कामावर रुजू होण्याचं कोर्टाचं आवाहन, 22 ऑगस्टला पुढील सुनावणी. काँग्रेस खासदार राहुल गांधी आजपासून जम्मू काश्मीर दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेणार, जागांबाबत चर्चा करणार.